व्हीटस्टोनचं सेकंड ऍप्लिकेशन आहे कोणतं, पोटेन्शियोमीटर. फर्स्ट ऍप्लिकेशन काय होतं, मीटर विश. सेकंड ऍप्लिकेशन काय, पोटेन्शियोमीटर. फर्स्ट ऍप्लिकेशन जे होतं मीटर विश, त्याचा कशासाठी वापर केला आपण, अननोन रेजिस्टन्स शोधण्यासाठी. ठीक आहे. तर मीटर विज आठवत असेल तर मीटर विज मध्ये काय केलं आपण, इथला रेजिस्टन्स म्हणजे नोन रेजिस्टन्स होता, त्याच्या खालची जी लेंथ आहे जी याच्यासाठी आली होती, कशासाठी, ज्यावेळी आपण टॅप की हे करत चाललो होतो, टॅप करत चाललो होतो, त्यावेळी गॅल्व्हनोमीटर मध्ये नल पॉईंट आला आणि त्या नल पॉईंटच्या अक्रॉस जे इकडे लेंथ होती आणि इकडे पण लेंथ होती, अशा ह्या दोन्ही याचं काय केलं, रेशो घेतला. सपोज हा होता अननोन रेजिस्टन्स, त्याच्या अक्रॉसची लेंथ LX आणि हा होता नोन रेजिस्टन्स, त्याच्या अक्रॉसची लेंथ LR. तर ही होती काय, मीटर विजची कंडिशन. ठीक आहे. किंवा मीटर विजला आलेलं एक हे फॉर्म्युला ज्याच्या थ्रू तुम्ही काय फाइंड करू शकत होता, अननोन रेजिस्टन्स शोधू शकत होता. ठीक आहे. आता नेक्स्ट काय, पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर हे असं डिव्हाइस आहे जे काय मेजर करतं, पोटेन्शियल डिफरन्स. जसं पोटेन्शियोमीटर त्याच्यावरूनच कळतंय काय मेजर करतं, ते पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतं. काय मेजर करतं, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, व्होल्टेज. ठीक आहे. काय मेजर करणार आहे तो, थोडक्यात व्होल्टेज मेजर करणार. जे काम कोण करतं, व्होल्टमीटर करत असतं. ठीक आहे. जे काम कोण करतं, व्होल्टमीटर करतं. मग पोटेन्शियोमीटरचा काय यूज, तर पोटेन्शियोमीटर हे त्याच्यापेक्षा पण सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे, त्याच्यापेक्षा पण सेन्सिटिव्ह डिव्हाइस. ठीक आहे. म्हणजे जर व्होल्टमीटर काहीतरी व्होल्टेज मेजर करत असेल तर त्याच्यापेक्षा प्रिसाईज व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे किंवा करेक्ट व्हॅल्यू पाहिजे, तर काय यूज करायचं, पोटेन्शियोमीटर यूज करायचं. ठीक आहे. तर त्याचे पोटेन्शियोमीटर आणि याचे कंपॅरिझन पाहू आपण. पण पोटेन्शियोमीटर काय ते समजून घ्या. पोटेन्शियोमीटर काय मेजर करणार तो, काय मेजर करणार ईशान, काय शब्द तरी काढला का, हा काय मेजर करणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार आहे. लक्ष दे, काय मेजर करणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार आहे. ठीक आहे. किंवा व्होल्टेज मेजर करणार आहे. ठीक आहे. समजलंय का. मग पोटेन्शियोमीटर जो आहे तो सेम मीटर विथ सारखा दिसतो. ठीक आहे. म्हणजे मीटर विथ सारखा कम्प्लीट सेम नाही, वुडन ब्लॉक आहे, त्या वुडन ब्लॉकवर काय कनेक्टेड आहे, वायर कनेक्टेड आहे आणि त्या वायरला एका एंडला तुम्हाला काहीतरी कनेक्ट करायचंय. मग काय काय कनेक्ट करणार, एका वेळी सेल कनेक्ट करणार आहे आणि एका वेळी इंटरनल रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहे. तो कॅल्क्युलेट करण्यासाठी हे करायचंय. ठीक आहे. तर पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल आधी समजून घ्यायचं. पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे बरं याच्यातला. पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल 2 मार्क्सचा क्वेश्चन बनतो. ठीक आहे. तर पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय सांगतं, काय सांगतं सांगा, काय सांगतं, द potential difference across a segment of wire, across a segment of uniform wire is directly proportional to the length of, काय पुढे, the length of, to the length when current flowing through it is constant. when current काय असला पाहिजे, constant. when current flowing through it is constant. ठीक आहे. टेक्स्टबुक मध्ये एक डायग्राम दिली होती पहा, टेक्स्टबुक मध्ये एक डायग्राम दिलेली आहे पहा. काय त्या डायग्राम मध्ये, वायर आहे, वायर कशी कनेक्ट केलेली आहे, झिगझॅग कनेक्ट केली आहे, बरोबर, अशी कनेक्ट केली आहे, करेक्ट का, बरोबर कनेक्ट केली वायर. ठीक. तर त्याला काय आता एक बॅटरी लावणार आहे आपण, ईएमएफ लावणार आहे, बरोबर. त्या ईएमएफ चा काहीतरी रेजिस्टन्स असेल, इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय असतो, प्रत्येक बॅटरीचा काहीतरी आतला रेजिस्टन्स असतो, तो म्हणजे काय त्याचा इंटरनल रेजिस्टन्स. तर तो इंटरनल रेजिस्टन्स आहे हा. ठीक आहे. त्यातले आता एक सेगमेंट कन्सिडर करायचा आहे, काय बघा, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस अ सेगमेंट ऑफ वायर. कुठला तरी एक सेगमेंट कन्सिडर करायचा आहे, छान लक्ष दे, काय कन्सिडर करायचं आहे, एक सेगमेंट कन्सिडर करायचा आहे, कुठला तरी पार्ट कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे. मग हा पार्ट कन्सिडर केला, हे समजलं का, पार्ट कन्सिडर केला, त्या पार्टची लेंथ सपोज आपण काय म्हणूयात, L. हे समजलंय सगळ्यांना, डायग्राम कंप्लीट झाली वाटतं, झाली. ठीक आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, हे समजलं.
नक्की समजलं? ठीक. तर आता याच्यात अप्लाय करायचं आपल्याला काय लॉ अप्लाय करायचा? किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. काय अप्लाय करायचा? किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. काय सांगतो किरचॉफ्स व्होल्टेज लॉ? समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू 0. बरोबर? समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता जर असं केलं, लूप कन्सिडर करूयात काहीतरी. ठीक आहे. आता लूपला नेमिंग देण्यापेक्षा डायरेक्टली लूप अप्लाय कर. ठीक आहे. लूप कन्सिडर केली काहीतरी, तर याच्यात ज्यावेळी आपण इकडून लूप कन्सिडर करतोय, करंटची डिरेक्शन काय आहे? अशी आहे करंटची डिरेक्शन. बरोबर? बरोबर का? ही करंटची डिरेक्शन. लूप अशी कन्सिडर केली आपण, त्यातला करंट I. इथं काय आहे? रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स R. ठीक आहे. इंटरनल रेजिस्टन्स काय इथं? R. मग काय येईल ते? मायनस IR. त्यानंतर प्लस EMF. बरोबर का? प्लस EMF. आता हा A to B जो पार्ट कन्सिडर केलाय, त्या A to B पार्ट मध्ये काहीतरी अमाऊंट मध्ये रेजिस्टन्स असेल. बरोबर? काहीतरी अमाऊंट मध्ये रेजिस्टन्स असेल. वायर आहे ना ती, वायर मध्ये काय असणार आहे? त्या A to B पार्ट मध्ये काहीतरी रेजिस्टन्स असेल. मग तो रेजिस्टन्स जर आपण R म्हटला, तर तिथला लूपची डिरेक्शन, करंटची डिरेक्शन काय सेम आहे. आपण इकडून चाललोय, लूपची डिरेक्शन, करंटची डिरेक्शन सेम असल्यामुळे काय येणार ते? मायनस IR इज इक्वल टू 0. साइन कन्व्हेन्शन सगळ्याच्या लक्षात असतील. बरोबर आहे? इथून लूप कुठून कन्सिडर केली? इथून अशी. ठीक आहे. तर इथून काय झालं? इकडे करंटची डिरेक्शन, याची डिरेक्शन सेम होती म्हणून मायनस IR घेतलं. EMF ला कुठून कुठे जम्प केलं तुम्ही? नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जम्प केलं, म्हणून काय आलं? पॉझिटिव्ह EMF. आणि इथे या A to B पार्टचे सेगमेंटचे काहीतरी रेजिस्टन्स असेल, त्या सेगमेंटचा रेजिस्टन्स R कन्सिडर करून इथे काय येणार? मायनस IR. हे समजलंय? मग ज्या मायनसच्या टर्म्स आहेत त्या पलीकडे घ्या. काय होईल? EMF इकडे राहील फक्त, आणि इकडे काय होईल? मायनसच्या टर्म तिकडे जाऊन प्लस होतील. म्हणजे IR आणि प्लस दुसरा IR. ठीक आहे. यातून I कॉमन घ्या, ब्रॅकेट मध्ये काय राहील? R प्लस R. इथे काय आला? EMF. करेक्ट. मग I इज इक्वल टू काय येणार मग आता? EMF अपॉन R प्लस R. तुम्ही डिरेक्टली सुद्धा याला काढू शकता. कसे काढणार? करंट जो आहे V इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला? IR. बरोबर? मग I इज इक्वल टू काय येतो? V अपॉन R. करेक्ट. मग आता सर्किट मध्ये असणारा व्होल्टेज जो आहे, पोटेन्शियल डिफरन्स, तो काय? EMF ला इक्वल आहे. आणि टोटल रेजिस्टन्स जो आहे तो काय आहे? R प्लस R. डिरेक्टली सुद्धा काढू शकता, बट ही मेथड यूज करा. समजलंय का? हे करंटची व्हॅल्यू काय आली? EMF अपॉन R प्लस R. ठीक आहे. हे समजलंय का? ही आली करंटची व्हॅल्यू. काय डाऊट याच्यात? ठीक. नाव पोटेन्शियल डिफरन्स किंवा करंटलाच आपण काय लिहू शकतो? करंट I इज इक्वल टू V अपॉन R असं लिहू शकतो. करंट I इज इक्वल टू काय लिहू शकतो? त्या सेगमेंट मधला करंट तो काय लिहू शकतो? V अपॉन R लिहू शकतो. पण करंटची व्हॅल्यू तो कॉन्स्टंट आहे ना, मग करंट हा असू दे किंवा हा असू दे, दोघांनाही काय करू शकतो आपण? कम्पेअर करू शकतो, इक्वेट करू शकतो. व्हॅल्यू तर सेम आहे ना. बरोबर का? 1 आणि 2. काय काय म्हटलं इथं? वेन करंट फ्लोइंग थ्रू इट इज कॉन्स्टंट. करंट काय असणार आहे? सगळ्या सर्किट मध्ये कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे करंट इथला आणि इथली व्हॅल्यू काय होऊ शकते? इक्वेट होऊ शकते. V अपॉन R इज इक्वल टू EMF अपॉन R प्लस R. हा कॅन्सल होईल ना? कॅन्सल होईल ना? का नाही होत? मध्ये काय इथं ऍडिशन, जोपर्यंत इथे मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे पण मल्टिप्लिकेशन असत नाही तोपर्यंत कॅन्सल आउट होणार नाही. इथे काय मध्ये ऍडिशन आहे. ठीक आहे. तर आता V अपॉन R इक्वेशन काय आलंय? V अपॉन R इज इक्वल टू EMF अपॉन R प्लस R. हा R तिकडे घ्या, काय होईल मग? काय होईल? V इज इक्वल टू EMF अपॉन R प्लस R इंटू R. बरोबर? अख्ख्या इक्वेशनला L नी मल्टिप्लाय डिवाइड करा. इथं जर डिवाइड करता येते, इथं पण डिवाइड करायला लागेल. ठीक आहे. म्हणजे इथे V अपॉन L जर घेतलं तर इकडे पण काय घ्यावं लागेल? EMF अपॉन R प्लस R आणि इंटू R अपॉन L. बरोबर का? इंटू R अपॉन L. हे समजलंय का? नाव आता याच्यातून तुम्हाला पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल येतो. काय बघा पोटेन्शियल मीटर प्रिन्सिपल? द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सेगमेंट ऑफ वायर, सेगमेंट ऑफ युनिफॉर्म वायर. काय म्हटलंय? द पोटेन्शियल डिफरन्स, ठीक आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला? कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे.
याचा अर्थ याला असं लिहिलं चालेल का, V इज इक्वल टू K टाइम्स L, या डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटीच्या जागी, बरोबर. आणि V अपॉन L इज इक्वल टू काय येणार मग, कॉन्स्टंट K. V अपॉन L ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, कॉन्स्टंट यायला पाहिजे, बरोबर. ही जी डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटीची साइन आहे त्याचं काय लिहितो आपण, इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग V अपॉन L इज इक्वल टू काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे, बरोबर. V अपॉन L काय यायला पाहिजे, कॉन्स्टंट यायला पाहिजे. इथे आपण V अपॉन L काढलाय, तर ही पुढची व्हॅल्यू काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. येते का बघू. EMF अपॉन R प्लस R हा काय करंट आहे, आणि करंट काय सांगितलंय, कॉन्स्टंट सांगितलंय. म्हणजे ही व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट. त्यानंतर रेजिस्टन्स, रेजिस्टन्स पण बदलणार आहे का त्या सेगमेंटचा, नाही. रेजिस्टन्स पण काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. त्या सेगमेंटची लेंथ व्हेरी होणार आहे का, नाही, बरोबर. म्हणजे लेंथ पण काय आली, कॉन्स्टंट आली. म्हणजे ही सगळी टर्म काय कॉन्स्टंट आहे. म्हटल्यानंतर काही V अपॉन L इज इक्वल टू कॉन्स्टंट, आणि हेच सांगतं त्यांची काय डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी. हे काय आहे, पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल लागणार आहे. ठीक आहे. पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय सांगतं की जर या सेगमेंट मधून किंवा करंट त्या सर्किट मधून काय असेल, कॉन्स्टंट असेल, तर पोटेन्शियल डिफरन्स हा कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल येतो, लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल येतो. जितकी लेंथ वाढत जाईल तितकं पोटेन्शियल डिफरन्स पण वाढत जाणार. ठीक आहे. किंवा जितकी लेंथ कमी होणार तितकं पोटेन्शियल डिफरन्स कमी होणार, बरोबर आहे. नाही, जितकं पोटेन्शियल डिफरन्स वाढणार तितकी लेंथ पण वाढलेली असेल त्यावेळी. त्यानंतर लेंथ कमी झाली तर पोटेन्शियोमीटर हे पण पोटेन्शियल डिफरन्स कमी होईल. हा झाला पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल. काय सांगतो पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल, परत एकदा सांगा. द potential difference is directly proportional to the length given that काय कॉन्स्टंट पाहिजे, करंट कॉन्स्टंट पाहिजे. ठीक आहे. स्टेटमेंट म्हणाली लिहून चालत नाही, स्टेटमेंट लर्न करायचं असतं. ठीक आहे. स्टेटमेंट म्हणाले लिहायचं नाही. ठीक आहे. तर V is directly proportional to L given that I is constant. मग V is equal to K times L आहे, बरोबर. म्हणजे V अपॉन L is equal to काय आला पाहिजे, K. आणि यालाच म्हटलं जातं पोटेन्शियल ग्रेडियंट. काय म्हटलं त्याला, पोटेन्शियल ग्रेडियंट. तर लक्षात ठेवायचं, ग्रेडियंट हा जो असतो नेहमी लेंथने डिवाइड केला कुठल्या क्वांटिटीला, तो काय होतो, पोटेन्शियल ग्रेडियंट होतो. आठवत असेल फ्लुइड्स मध्ये वेलॉसिटी ग्रेडियंट होता. वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय होतं, dv बाय dx हा होता वेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे वेलॉसिटीचं डिव्हिजन लेंथ सोबत केलं तर काय होतो, वेलॉसिटी ग्रेडियंट. मग पोटेन्शियलचं जर लेंथने डिवाइड केलं तर काय होतो, तो पोटेन्शियल ग्रेडियंट होतो. समजलं ग्रेडियंट म्हणजे काय, पोटेन्शियल ग्रेडियंट समजलं काय, V अपॉन L, याला हा एक कॉन्स्टंट येतो, तो कॉन्स्टंट म्हणजे काय, पोटेन्शियल ग्रेडियंट. डायरेक्ट क्वेश्चन याच्यावरून पण बनतो. पोटेन्शियल ग्रेडियंट दिलेला असतो, लेंथ दिलेली असते, आणि फाइंड पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. आन्सर तर इझी आहे, बरोबर. V फाइंड करायचा आहे डायरेक्टली. समजलंय का. हा काय झाला पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल. का डाऊट याच्यात, बोला. कुठं कुठं इथे I इज इक्वल टू V अपॉन R असं का घेतलं, कारण इक्वेशन मला कम्पेअर करायचं होतं. जर इथे I काढला, इथे I काढला, ह्या दोघांना कम्पेअर करून I तर निघून जातो ना. ठीक आहे. फक्त I ची व्हॅल्यू राहते, आणि नंतर ह्या पोटेन्शियलला डिवाइड करण्यासाठी कुठेतरी पोटेन्शियल डिफरन्स आला पाहिजे. तुम्हाला इक्वेशन कोणाचं काढायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स आणि लेंथचं काढायचं ना. पण ह्याच्यात जर पोटेन्शियल डिफरन्सच नाहीये, त्याच्यात फक्त काय EMF आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स आणायचा आहे, आणि तो आणि मग नंतर त्याला लेंथने डिवाइड करायचं होतं. पोटेन्शियोमीटर पोटेन्शियलचं इक्वेशन काढायचं होतं आधी, म्हणून हा काढला. म्हणजे V आणलं त्याच्यात, V इंट्रोड्यूस करायची गरज लागली का, कारण त्याचंच ते इक्वेशन, मग V लागणारच आहे, म्हणून तो इंट्रोड्यूस करायचा, आणि त्याच्यानंतर मग त्या दोघांना कम्पेअर करून त्याचं इक्वेशन.